नमस्कार मित्रांनो. आपली मालिका सुरू आहे MSBS VTच्या MCQ प्रश्नांची. आपण याच्या आधी काही व्हिडिओज आणि त्यांचे MCQच्या मार्फत काही प्रश्न आपण बघितले आहे. त्याच मालिकेत पुढे आता आपण हा पुढचा पार्ट आज बघणार आहोत. आज आपल्या कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या सब्जेक्टशी रिलेटेड जे तीन या कोर्सच्या रिलेटेड जे तीन सब्जेक्ट आहेत त्यातला एस्टिमेशन. आधीचे व्हिडिओ हे साधारण कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस या विषयाशी निगडीत होते. आजचा आपण जो व्हिडिओ बघणार आहोत तो एस्टिमेशन या विषयाशी निगडीत आहे. तर आपण असे काही प्रश्न जे एस्टिमेशन संदर्भात MCQ पॅटर्न मध्ये येऊ शकतात त्याचा आज आपण विचार करूया. याबरोबर MCQचं बरोबर उत्तर काय आहे त्या प्रश्नाचं हे तर आपण बघूच, आणि त्याबरोबर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की एक सार्वत्रिक अभ्यास हा सुद्धा तुमचा याच्यातनं होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे व्हिडिओ तुम्हाला परीक्षा देण्यासाठी MCQ पॅटर्न मधल्या परीक्षा देण्यासाठी फार उपयुक्त ठरतील. तुम्ही याद्वारे तुमचा अभ्यासही करू शकता आणि तुम्ही नक्कीच याला लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून याचा बाकी विद्यार्थ्यांनाही फायदा होईल आणि आम्हाला जास्तीत जास्त अशा व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एक साधन पण मिळेल. तर आज आपण एस्टिमेशन या विषयावरचे MCQ साधारण बघू. पहिला प्रश्न आहे, फॉर अन अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ही प्लिंथ एरिया रेट इज 1200 रुपये पर स्क्वेअर फीट. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करता म्हटलं. एस्टिमेटचे प्रकार आपण पाहिलेले आहे की अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आणि डिटेल्ड एस्टिमेट. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट हे साधारण प्लिंथ एरियावर अवलंबून असतं की किती एरियाचं बांधकाम आहे, किती एरियाचे प्लिंथ आहे, त्यावरून त्याला एक रेट लावून एक अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आपण काढू शकतो. इथे दोन्ही गोष्टी दिलेल्या आहे. प्लिंथ एरियाचा रेट सुद्धा काय गृहीत धरायचा आपल्याला तो सुद्धा दिलेला आहे आणि प्लिंथचा एरिया सुद्धा दिलेला आहे की प्लिंथचा एरिया आहे 1500 स्क्वेअर फूट आणि त्याला रेट लावायचा आहे किंवा त्याचा एक गृहीत धरण्याचा रेट आहे तो 1200 रुपये स्क्वेअर फूट आहे. तर फार सोपं आहे, एकदम लॉजिकल क्वेश्चन आहे. 1200 रुपये एका स्क्वेअर फूट करता जर अप्रॉक्सिमेट रेट पडतो आहे तर 1500 स्क्वेअर फूट करता किती पडेल, म्हणजे 1500 गुणिले 1200 हे सरळ सरळ उत्तर आहे आपलं. 1500 हा एरिया आहे स्क्वेअर फूट मधला आणि 1200 रुपये पर स्क्वेअर फूट हा रेट आहे. तर नॅचरली 1500 गुणिले 1200 1,80,000 सॉरी 18 लाख होतील. 18 लाख हे बरोबर उत्तर राहील याचं. बाकी उत्तर हे चुकीचे उत्तर आहे, बरोबर नाही. म्हणजे आपल्याला फक्त गुणाकार करायचा आहे एरिया गुणिला रेट, तर आपल्याला अप्रॉक्सिमेट अमाऊंट मिळेल. अशा पद्धतीने आपण पुढचा प्रश्न बघू. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट वरच आहे पुढचाही प्रश्न. इन अन अप्रॉक्सिमेट एस्टिमेट टिपिकल बे मेथड इज यूज. इथे शब्द समजण्याचा अर्थ कोणता आहे? टिपिकल बे मेथड. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट मध्ये आपल्या नोट्समध्ये किंवा याच्या आधी आपण बघितलं असेल वेगवेगळ्या बिल्डिंगच्या प्रकारांकरता वेगवेगळं युनिट वापरल्या जातं. जसे ही रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे वरची, या ठिकाणी आपण पाहिलं इथे प्लिंथ एरिया वगैरे जो दिलेला आहे हा एक रेसिडेन्शियल बिल्डिंग साठी आहे. बंगल्याचं किंवा डुप्लेक्स पॅटर्नचं जो बिल्डिंग असेल त्याच्याकरता अशा पद्धतीचा आपण प्लिंथ एरिया रेट लावतो की एका स्क्वेअर फूट एरियाला किती खर्च येतोय हे आपल्याला माहिती आहे, गृहीत धरलेला आहे आपण, किंवा मार्केटमधनं त्याचा अंदाज घेतलेला आहे, किंवा यापूर्वी आपण कधी काम केलं असेल तर इतकं स्क्वेअर फूट काम करायला किती खर्च आलेला आहे त्याच्यानुसार आपण पर स्क्वेअर फूटचा एरिया एक आपल्याकडे ठरवून घेतलेला आहे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करता. आणि तो रेट आपण आता पुढच्या कामाच्या संदर्भात दुसरं अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करण्याकरता लावतोय. तर हे झालं एक रेसिडेन्शियल बिल्डिंग करता आपण प्लिंथ एरिया रेट लावतो. समजा जर हॉस्टेल बिल्डिंग असेल तर हॉस्टेल बिल्डिंग मध्ये किती स्टुडंट्स करता ती हॉस्टेल बिल्डिंग बनली आहे त्यानुसार पर स्टुडंट अप्रॉक्सिमेट लेवल रेट लावला जातो की इतक्या स्टुडंटसाठी इतका खर्च आला होता. तर आता पुढची बिल्डिंग जर इतक्या स्क्वेअर स्टुडंटसाठी आहे तर त्याला किती खर्च येईल. हॉस्पिटल असेल तर पर बेड ज्याप्रमाणे एक अप्रॉक्सिमेट रेट वर्कआउट केला जातो, इतक्या बेडचा हॉस्पिटलला इतका खर्च,
ते इतक्या बेडचं हॉस्पिटल असेल तर किती खर्च. अशा पद्धतीने जर हॉस्टेल असेल तर पर स्टुडंट, हॉस्पिटल असेल तर पर बेड, एखादं ऑडिटोरियम स्ट्रक्चर असेल तर पर कॅपॅसिटी किती लोकांसाठी ते बनलेलं आहे, ऑडिटोरियम किंवा स्टेडियम. अशा पद्धतीने असे अप्रॉक्सिमेट रेट प्रत्येक गोष्टी करता लावले जातात. तर इथे विचारलाय टिपिकल बे मेथड. तर टिपिकल बे मेथड, बेच या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ज्या वेळेला एखादं इंडस्ट्रीयल युनिट असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे बेज असतात, म्हणजे शेड्स. जसं एक्झिबिशन बघता तुम्ही, तर डोम्स असतात, असे लांब डोम्स असतात. तर त्याप्रमाणे असे इंडस्ट्रीयल बेस सुद्धा बनले असतात की ज्याच्यावर इथे रुफिंग स्ट्रक्चर असतं. काही गॅन्ट्री क्रेनचं काम असेल तर इथे गॅन्ट्री चालते. आणि साधारण असं एकेका बेव तर्फे काम होत असतं. दिस इज टिपिकल. म्हणजे साधारण एक याचा 15-20 मीटर एक स्पॅन असेल आणि 40-50 मीटरचं लेंथ असेल, तर याला एक टिपिकल बे म्हटलं जातं. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे कामं याच्यात होत असतात. समजा इथे रॉ मटेरियल स्टॉकिंग असेल, मग इथे काही फिनिशिंग होत असेल, इथे पॅकिंग पेंटिंग होत असेल, इथून आउटलेट बाहेर जायला गोडाऊनला, गोडाऊन मधनं बाहेर म्हणजे फिनिश स्टोअर, फिनिश गुड स्टोअर, इथून मग डायरेक्टली बाहेर काढला जाईल माल. तर अशा पद्धतीचे हे जे बे तयार केले जातात हे इंडस्ट्रीयल युनिट्स मध्ये केले जातात. आणि याच्यासाठी एक सारखा एक खर्च जो एका बेला लागणारा असतो, तशाच पद्धतीचा खर्च तुम्ही जितके युनिट्स किंवा बेज रिपीट कराल त्याला लागू शकतो. म्हणून वर्कआउट करताना एका बेचा एक अप्रॉक्सिमेट रेट आपल्याकडे असतो. आणि मग किती बेस बनवायचे आहेत, नंबर ऑफ बेस किती राहते, त्यानुसार आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट वर्कआउट करू शकतो. दिस इज द मिनिंग ऑफ बेस, टिपिकल बे मेथड. तर नॅचरली रेसिडेन्शियल बिल्डिंगला हा बे मेथड लागणार नाही. हॉस्टेल बिल्डिंगला आपण पाहिलं की पर स्टुडंट कॅपॅसिटी प्रमाणे हॉस्टेल बिल्डिंगला अप्रॉक्सिमेट रेट लागतो. इंडस्ट्रीयल शेड इज द राईट आन्सर. इंडस्ट्रीयल शेडचं एक शेड आहे, दोन शेड आहे, तीन शेड आहे, याच्याप्रमाणे बे युनिट्स याला लागू होतात. ऑडिटोरियम बिल्डिंगलाही आपण पाहिलं की नंबर ऑफ कॅपॅसिटी, किती लोक बसू शकतील, त्याच्याप्रमाणे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट लागू शकतं. म्हणून इंडस्ट्रीयल शेड इज द राईट आन्सर. म्हणजे तुम्हाला प्रश्न थोडक्यात समजायला हवा, म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर माहिती होऊ शकेल. तर प्रश्न समजण्याचीच आपण एक तयारी करू किंवा माहिती करू. एकदा प्रश्न तुम्हाला समजलेला असला की तो कुठल्याही फॉर्म मध्ये जरी आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर माहिती राहू शकेल. तिसरा प्रश्न आहे फॉर अन अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. अप्रॉक्सिमेट एस्टिमेटवरच तिसरा प्रश्न आहे. ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग वन मस्ट नो. म्हणजे ही गोष्ट माहितीच असायला पाहिजे जर समजा अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काढायचा आहे तर. अर्ध उत्तर तर पहिल्या प्रश्नातच दडलाय. आपण बघितलं इथे की अप्रॉक्सिमेट एस्टिमेट साठी आपण प्लिंथ एरियाचा रेट लावतो. हा एक गोष्ट इथे तुम्हाला पहिल्या प्रश्नातच कळलेली आहे. त्याच प्रश्न दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये किंवा दुसऱ्या पद्धतीने विचारला गेला असू शकतो. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग वन मस्ट नो नंबर ऑफ पर्सन्स. इथे आपण नंबर ऑफ पर्सन्सचा कुठेही विचार केला नाही की त्या घरात किती लोक राहणार आहे, याचा विचार होत नाही. दिस इज नॉट द आन्सर. नंबर ऑफ रूम्स, त्या घराला किती रूम्स आहेत याचा विचारही होत नाही. दॅट इज नॉट. हाईट ऑफ बिल्डिंग याचाही विचार होत नाही. विचार कशाचा होतोय, प्लिंथ एरिया रेटचा. म्हणून प्लिंथ एरिया इज द राईट आन्सर. म्हणजे प्रश्न एकच आहे, विचारण्याची पद्धत फक्त त्याचं हे वेगळं झालेलं आहे. तुम्हाला कन्क्ल्युजन काय आहे की रेसिडेन्शियल बिल्डिंग करता प्लिंथ एरियाच्या रेटला अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काढलं जातं प्लिंथ एरिया रेटनुसार. सो दॅट इज वन अँड सेम थिंग. अशा पद्धतीने हा तिसरा प्रश्न झाला. चौथा प्रश्न आहे. इन अन अपार्टमेंट बिल्डिंग द एरिया कॅल्क्युलेटेड इन्क्लुडिंग स्टेअरकेस कॉमन पॅसेज इज कॉल्ड. बिल्डिंगचा एरिया काढलाय, या बिल्डिंग मध्ये इन्क्लुडिंग म्हणजे सगळं मोजलेलं आहे. काय काय मोजलेलं आहे, स्टेअरकेसचा भाग म्हणजे जिन्याचा भाग पण मोजलाय, कॉमन पॅसेज वगैरे सुद्धा मोजलाय. असं सगळं मोजून जो एरिया काढला जातो त्या एरियाला कोणता एरिया म्हणतात. अँसिलरी एरिया म्हणत नाही त्याला. सुपर बिल्टअप एरिया आहे याचं बरोबर उत्तर आहे. कॉमन पॅसेजचा एरिया, बाल्कनीजचा एरिया, त्याच्यानंतर स्टेअरकेसचा एरिया, डक्ट वगैरेचा हा सगळा एरिया धरून जो एरिया काढला जातो दॅट इज सुपर बिल्टअप एरिया. म्हणून याचा बरोबर उत्तर आहे सुपर एफ एस आय इज द रेशो. हा रेशो आहे, हा एरिया नाही आहे, एफ एस आय आहे.
आणि बिल्टअप एरिया सुद्धा म्हणत नाही. बिल्टअप एरिया म्हणजे फक्त प्लिंथ एरिया सारखा जो असतो तेवढा बिल्टअप एरिया. अपार्टमेंट बिल्डिंग मध्ये जेवढा तुमच्या पोझिशन मधला भाग आहे इन्क्लुडिंग वॉल्स, त्याला आपण म्हणतो बिल्टअप एरिया. सो बिल्टअप एरिया हे पण उत्तर नाही. सो द राईट आन्सर इज सुपर बिल्टअप एरिया. पाचवा प्रश्न आहे, फ्लोअर स्पेस इंडेक्स FSI इज द रेशो ऑफ. एक कॉमन प्रकारचा जनरल नॉलेजचा सुद्धा प्रश्न आहे. आपण FSI बद्दल माहिती घेत असतो कुठल्याही गोष्टीचं, म्हणजे ज्यावेळेला आपण बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन बद्दल बोलतो त्यावेळेला FSI चा अर्थ इथे दिलेला आहे फ्लोअर स्पेस इंडेक्स. तर हा काय आहे, फ्लोअर स्पेस इंडेक्स हा एक रेशो आहे, एका आणि दुसऱ्याचा गुणोत्तर आहे. रेशो म्हणजे गुणोत्तर. तर कशा कशाचं गुणोत्तर असू शकतं, बिल्टअप एरिया टू प्लॉट एरिया, म्हणजे बांधकाम किती आहे, बांधकाम एरिया भागीला प्लॉट एरिया, हा एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे प्लॉट एरिया टू बिल्टअप एरिया. प्लॉट एरिया टू बिल्टअप एरिया म्हणजे प्लॉटच्या एरियाला बिल्टअप एरियाने भागलाय. बिल्टअप एरिया टू कार्पेट एरिया, कार्पेट एरिया टू बिल्टअप एरिया, असे वेगवेगळे ऑप्शन आहे. पण सर्वसाधारण FSI म्हणजे जेवढा तुमचा प्लॉट असेल, या प्लॉटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती बांधकाम करू शकता, याचं जे गुणोत्तर आहे किंवा याचा जो रेशो आहे त्याला म्हणतात FSI. समजा जर तुमचा प्लॉट 2000 स्क्वेअर फुटाचा असेल आणि FSI 1 असेल, हा गव्हर्नमेंटकडनं डिक्लेअर होतो किंवा डिफाईन्ड असतो. FSI 1 आहे आणि तुमचा प्लॉट जर 2000 स्क्वेअर फूटचा आहे, तर याचा अर्थ या प्लॉटवर तुम्ही टोटल बांधकाम जे करू शकता ते 2000 स्क्वेअर फूट करू शकता, कारण FSI 1 आहे. 2000 भागीला 2001 येईल. पण जर समजा FSI 1.1 असेल तर तुम्ही 2200चं बांधकाम करू शकता, म्हणजे एरिया तुम्ही जास्त बांधकाम करू शकता. 1.1 येईल एवढ्या रेशोचं. समजा तुम्ही 2200 भागीला 2000 केलं तर 1.1 येईल. याचा अर्थ हे बांधकाम आहे वरचं आणि हा खालचा जो आहे हा प्लॉट एरिया आहे. तर याचं उत्तर आहे बिल्टअप एरिया टू प्लॉट एरिया. तुम्ही टोटल बांधकाम किती केलंय भागीला प्लॉट एरिया, दॅट इज FSI. तर बांधकाम एरियाचा भाग, बांधकाम भागीला प्लॉट एरिया, बांधकामाचा एरिया भागीला प्लॉट एरिया इज द FSI. तुम्हाला FSI ची डेफिनेशन पण कळली, लॉंग फॉर्म पण कळला आणि त्याचा रेशो म्हणजे काय असतो हे पण कळला या प्रश्नातून. पुढचा प्रश्न आहे, आयटम वाईज क्वांटिटी इज वर्क आउट विथ स्टँडर्ड युनिट इन केस ऑफ. आयटम वाईज क्वांटिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे एस्टिमेट करताना वेगवेगळे आयटम्स असतात. एक्सकॅव्हेशन, PCC, RCC, ब्रिकवर्क, प्लास्टर, असे जे ऍक्टिव्हिटीज, अशा ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात याला आपण म्हणतो आयटम. ते स्टँडर्ड पद्धतीने डिफाईन्ड असतात की तो कसा करायचा आहे, कोणतं मटेरियल वापरायचं आहे, काय प्रपोर्शन मध्ये कॉन्क्रीट बनवायचं आहे, काय प्रपोर्शन मध्ये मॉर्टर बनवायचं आहे. तर याला आपण म्हणतो स्टँडर्ड आयटम. आणि याचं मोजण्याचं सुद्धा एक युनिट असतं, ते स्टँडर्ड असतं, त्याच प्रमाणात ते मोजावं लागतं. एक्सकॅव्हेशन क्युबिक मीटर मध्येच, PCC, RCC क्युबिक मीटर मध्येच मोजायचं आहे. ब्रिकवर्क 4.5 इंचाचं किंवा 115 mm असेल तर स्क्वेअर मीटर मध्ये मोजल्या जाईल. त्याच्यापेक्षा जास्त थिकनेसचं असेल तर क्युबिक मीटर मध्ये मोजल्या जाईल. प्लास्टर स्क्वेअर मीटर मध्ये मोजल्या जाईल. पेंटिंग, वॉटरप्रूफिंग स्क्वेअर मीटर मध्ये मोजल्या जाईल. हे जे युनिट्स आहेत हे स्टँडर्ड युनिट्स ज्याला आपण म्हणतो, ते त्याच पद्धतीत मोजायचे. तर कुठल्या पद्धतीमध्ये या प्रकारचे एस्टिमेटचे वेगवेगळे प्रकार दिले आहेत, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, डिटेल्ड एस्टिमेट, प्रिलिमिनरी एस्टिमेट, रिवाइज्ड एस्टिमेट. कुठल्या एस्टिमेटच्या प्रकारामध्ये तुम्हाला आयटम वाईज क्वांटिटी काढावी लागते, आयटम वाईज क्वांटिटी इज वर्कआउट, कुठल्या प्रकारामध्ये. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आता आपण पाहिले, वरती 2-3 उदाहरणं पाहिले, याच्यात आपण क्वांटिटी काढली का कुठे कशाची, नाही काढली. त्याच्यामुळे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट हे नक्कीच उत्तर नाहीये. प्रिलिमिनरी एस्टिमेट आणि रिवाइज्ड एस्टिमेट या दोन्हीचे अर्थ वेगवेगळे आहेत. हे सगळे गव्हर्नमेंटच्या संदर्भात ज्यावेळेला टेंडर सबमिट होतं, काही काम वाढतं किंवा त्याच्यामध्ये जे एस्टिमेट दिलं जातं दॅट इज रिवाइज्ड एस्टिमेट. किंवा प्रिलिमिनरी एस्टिमेट म्हणजे सुरुवातीचं अंदाजपत्रक बजेटरी फॉर्म करतात ते असतं. तर हा जो प्रकार आहे आयटम वाईज क्वांटिटी वर्कआउट करण्याचा, हा डिटेल एस्टिमेट मध्ये केला जातो. डिटेल एस्टिमेट मध्ये तसे कॉलम असतात, आयटम, युनिट, क्वांटिटी, रेट, अमाऊंट.
त्याच्याप्रमाणे प्रत्येक आयटमची क्वांटिटी आपल्याला ड्रॉइंगनुसार वर्कआउट करावी लागते आणि ती ज्या प्रकारात आपण करतो त्याला म्हणतो आपण डिटेल्ड एस्टिमेट. 2-3 गोष्टी याच्यावरून कळल्या आपल्याला. हे एस्टिमेटचे प्रकार आहे. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट कसं होतंय वर पाहिलं आपण. डिटेल्ड एस्टिमेट कसं होतं तर आयटम वाईज क्वांटिटी वर्कआउट केल्या जाते, त्याला डिटेल्ड एस्टिमेट म्हणतात. या गोष्टींची आपल्याला इथे कल्पना आली. जर बरोबर उत्तर आहे डिटेल्ड एस्टिमेट. त्याच्यानंतर लोकेशन ऑफ प्रोजेक्ट मॅटर्स टू वर्कआउट. लोकेशन ऑफ प्रोजेक्ट म्हणजे त्या प्रोजेक्टची जागा, स्थिती, ते प्रोजेक्ट कुठे आहे याबद्दलची कल्पना. लोकेशन ऑफ प्रोजेक्ट. मॅटर्स. मॅटर्स म्हणजे महत्व ठेवतं, त्याचं महत्व आहे कोणत्या प्रकारामध्ये. डिटेल्ड एस्टिमेटमध्ये, रिवाइज एस्टिमेटमध्ये, अप्रॉक्सिमेट एस्टिमेटमध्ये की प्रिलिमिनरी एस्टिमेटमध्ये. डिटेल्ड एस्टिमेटमध्ये आपण काय करतोय, आयटम वाईज क्वांटिटी काढतोय. आयटम किती लागतोय त्याच्याप्रमाणे आपण कोणत्या आयटमची क्वांटिटी किती येते आहे, एक्सकॅव्हेशन किती येत आहे ते काढतोय, आरसीसी किती लागत आहे ते काढतोय, स्टील किती लागत आहे ते काढतोय आणि प्रत्येकाला रेट लावून आपण डिटेल एस्टिमेट करतोय. याच्यामध्ये हा प्रोजेक्ट कुठे आहे हे मॅटर करणार नाही, त्याच्यामुळे हे उत्तर नाही. रिवाइज्ड एस्टिमेट, प्रिलिमिनरी एस्टिमेट मध्ये सुद्धा याचा संबंध येणार नाहीये. पण ज्या वेळेला आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करतोय त्यावेळेला आपण एक आपला गृहीत धरलेला रेट लावतोय. म्हणजे हॉस्टेल करता आपण पाहिलं की इतके स्टुडंट्स पर स्टुडंट, इतका रुपये रेट पर स्टुडंट, किंवा इंडस्ट्रियल युनिट करता आपण पाहिलं इतके रुपीज पर डे. अशा पद्धतीने पर युनिट रेट लागतोय अप्रॉक्सिमेट एस्टिमेट मध्ये. तर हा जो रेट आहे हा रेट डिपेंड करतो त्याच्या लोकेशनवर. तुम्हाला सिटीमध्ये एखादं घर बांधायचं आहे आणि एखादं 40-50 किलोमीटरवर आयसोलेटेड ठिकाणी एखादं प्रोजेक्ट करायचं, घर बांधायचं आहे, तर दोन्ही ठिकाणचा फरक असल्यामुळे, ठिकाणांमध्ये फरक असल्यामुळे तुमच्या रेटमध्ये नॅचरली फरक पडणार आहे. इथे तुम्हाला जे रेट मिळणार आहे लेबर कॉन्ट्रॅक्टरकडनं किंवा हे, ते तिथे मिळणार नाही. तिथलं लेबर, तिथे रोजचं ट्रान्सपोर्टेशन होणं किंवा मटेरियल सप्लाय सुद्धा ते 40 किलोमीटर लीड पडेल मटेरियल तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायला, त्यामुळे रेटमध्ये फरक पडेल. तुमचं रोजचं जाणं येणं, सुपरवायझरचं जाणं येणं याच्यामधला खर्चामध्ये फरक पडेल. त्याच्यामुळे तो जो रेट तुम्ही अप्रॉक्सिमेट करता लावताय तो बघावा लागेल की तुम्ही कोणत्या एरियासाठी लावताय. त्याच एरियामध्ये काम असेल तर तुमचा तो रेट ऍप्लिकेबल राहील. पण हेच जर काम आणखीन कुठल्या वेगळ्या ठिकाणी असेल, अडचणीच्या ठिकाणी असेल किंवा फार दूर असेल जिथे कन्व्हेन्स खूप जास्त लागू शकतो किंवा मटेरियलची अवेलेबिलिटी सोपी नाही आहे तिथे, तिथे तुम्हाला हा रेट मॅटर्स करेल. याला आपण म्हणतो मॅटर्स करणं. तर हा रेट मॅटर करेल अप्रॉक्सिमेट एस्टिमेटमध्ये, कारण बाकी ठिकाणी तर आपण सगळंच विचारात घेतोय. अप्रॉक्सिमेट एस्टिमेटमध्ये आपल्याला लोकेशन सुद्धा विचारात घ्यायचं आहे. जो पहिल्या कामाचा आपण रेट लावतोय, जो आपल्याला गृहीत धरतोय, जो आपल्याला एक्सपिरियन्सने आलेला आहे, त्याच परिसरात दुसरं काम आहे का. जर ते दुसरं काम त्याच परिसरात नसेल तर त्याप्रमाणे रेट आपल्याला मॅनिप्युलेट करावं लागेल, ऍडजस्ट करावं लागेल. तर लोकेशन ऑफ प्रोजेक्ट मॅटर्स टू वर्कआउट अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. अर्थ कळला प्रश्नाचा तर तुम्हाला उत्तर सापडणं त्याचं सोपं होईल. विच ऑफ द फॉलोइंग इज मॅन्डेटरी टू वर्कआउट डिटेल एस्टिमेट. मॅन्डेटरी म्हणजे अगदी आवश्यक, त्याच्याशिवाय तुमचं काम होणार नाही. खालील कोणत्या गोष्टींपैकी आवश्यक गोष्ट आहे डिटेल्ड एस्टिमेट करण्यासाठी. डिटेल्ड एस्टिमेट काय आहे हे आपण मागच्या याच्यात बघितलंय, मागच्या प्रश्नामध्ये, की डिटेल्ड एस्टिमेटला आपण प्रत्येकाची क्वांटिटी वर्कआउट करतो प्रत्येक आयटमची. तर इथं म्हणजे ऑप्शन्स आहेत: कम्प्लीट ड्रॉइंग, प्रिस्क्राईब रेट्स, स्पेसिफिकेशन, ऑल ऑफ अबोव. कम्प्लीट ड्रॉइंगचं पाहिजे कारण क्वांटिटी वर्कआउट करायची आपल्याला. बिना ड्रॉइंगनी क्वांटिटी वर्कआउट होणार नाही, त्याच्यामुळे कम्प्लीट ड्रॉइंग आवश्यकच आहे. प्रिस्क्राईब रेट्स, आपल्याला डिटेल एस्टिमेट करताना क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय रेट मग अमाऊंट येतो. तर तो रेट जो आहे, जसा आता आपण विचार केला कुठल्या लोकेशनवर आहे, लीड किती लागणार आहे, मार्केट रेट काय चालू आहे, मटेरियल कोणत्या रेटमध्ये मिळतात आहे, या गोष्टींचा माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे प्रिस्क्राईब रेट्स हे डिटेल एस्टिमेट करण्याकरता आवश्यक आहे आयटम वाईज. स्पेसिफिकेशन, स्पेसिफिकेशन म्हणजे कुठल्या पद्धतीचं काम होणार आहे, प्रत्येक गोष्टीची बारीक बारीक जाणकारी. कारण हे रेट जे अवलंबून आहे ते स्पेसिफिकेशनवर अवलंबून राहणार आहे. दिस टू थिंग्स आर रिलेटेड. स्पेसिफिकेशनवर रेट अवलंबून आहे.
जेवढं स्पेसिफिकेशन चांगल्या क्वालिटीचं किंवा जेवढं कडक डिसिप्लिन स्पेसिफिकेशन राहील, त्याप्रमाणे रेट्स वेगळे राहतील, वाढतील. म्हणजे हे दिस टू थिंग्स आर इंटरलिंक्ड. तर रेट्स माहिती करण्याकरता स्पेसिफिकेशन सुद्धा माहिती पाहिजे, कोणते आपल्याला स्पेसिफिकेशन धरायचे. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी माहिती पाहिजे, म्हणजे बरोबर उत्तर आहे ऑल ऑफ अबोव. याच्यावरून तुम्हाला ही कल्पना आली की डिटेल एस्टिमेट वर्कआउट करायला आपल्याला कम्प्लीट ड्रॉइंग पाहिजे, रेट्स पाहिजे आणि स्पेसिफिकेशन पाहिजे, तर आपण डिटेल एस्टिमेट वर्कआउट करू शकू. अशा पद्धतीने हे एस्टिमेट वरचे आपले प्रश्न चालू आहेत. तुम्हाला अभ्यास सुद्धा या प्रश्नातनं होणार आहे. तुम्ही नुसतं परीक्षेचं उत्तर म्हणून याच्यात बघू नका. तुमचा एक सुपरफिशियल किंवा ओव्हरऑल अभ्यास सुद्धा याच्यातनं तयार होईल. कारण एमसीक्यू प्रश्नांकरता तुम्हाला खूप डिटेल आतमध्ये गहराईमध्ये अभ्यास करण्याची गरज नाही आहे. पण तुम्ही या पद्धतीत जर गेले तर तुम्हाला एमसीक्यूचं उत्तर पण माहिती होईल आणि तुमचा अभ्यासही होईल. पुढचे काही प्रश्न बघू आपण. द टर्म सीएसआर इज रिलेटेड विथ, सीएसआर is related with total estimate, provision in estimate, specification, rates of item. याच्याकरता टर्म सीएसआर चा अर्थ माहिती पाहिजे. व्हॉट इज सीएसआर? तर सीएसआर ही टर्म एस्टिमेशन मध्ये वापरल्या जाते. सीएसआर फॉर करंट शेड्यूल ऑफ रेट्स. करंट शेड्यूल, शेड्यूल म्हणजे चार्ट, आणि करंट म्हणजे सध्याचा, या वर्षी करता जो असतो. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जारी करतात आपले सीएसआर दरवर्षी करतात. म्हणजे यावर ज्याप्रमाणे मटेरियलचे रेट्स असतील किंवा लेबरचे रेट्स असतील, त्याप्रमाणे गव्हर्नमेंट टेंडर वगैरे भरण्याच्या याच्यासाठी हा सीएसआर वापरला जातो. करंट शेड्यूल ऑफ रेट्स गव्हर्नमेंटने प्रिस्क्राईब केला असतो, गव्हर्नमेंटने ठरवलेला असतो की या आयटमचा रेट हा राहील. मग तुम्हाला टेंडर भरताना त्याच्या अबोव भरायचा आहे की बिलो भरायचा आहे, दॅट इज युअर चॉईस. पण हा रेट जो आहे, एस्टिमेट जे गव्हर्नमेंट करते ते या रेटने करते सीएसआर नुसार. तर याच सीएसआर म्हणजे एक रेटची लिस्ट, करंट शेड्यूल ऑफ रेट्स. म्हणजे एकदम उत्तर तुम्हाला चटकन कळून जाईल. द टर्म इज रिलेटेड विथ रेट्स ऑफ आयटम. कारण तुम्हाला सीएसआरचा अर्थ कळला. सीएसआर इज करंट शेड्यूल ऑफ रेट्स, संबंधित आहे टोटल एस्टिमेटच्या नाही, प्रोव्हिजन्सच्या नाही, स्पेसिफिकेशनच्या नाही, रेट्स ऑफ आयटम्स. सीएसआर इज रिलेटेड विथ रेट्स ऑफ आयटम. त्याच्यानंतर डी वॉटरिंग इन एक्सकॅव्हेशन हॅज टू बी मेन्शन इन. डी वॉटरिंग इन एक्सकॅव्हेशन म्हणजे गड्डा करताय, खोदाई कामामध्ये पाणी काढायचं आहे. कारण होऊ शकतं एखाद वेळेला खोदकाम करताना त्याच्यात पाणी लागू शकतं, तर ते पाणी काढायचं आहे, त्याला म्हणतात डी वॉटरिंग. हॅज टू बी मेन्शनड इन. हे कशामध्ये ही गोष्ट नमूद करावी लागेल? स्टँडर्ड युनिट्स. स्टँडर्ड युनिट्स मध्ये आपण मोजतो की एक्सकॅव्हेशन क्युबिक मीटर मध्ये मोजलं जातं, प्लास्टर स्क्वेअर मीटर मध्ये मोजलं जातं. तर याचा युनिटशी काही संबंध नाही आहे. स्पेसिफिकेशनचा अर्थ आहे टू मेक द थिंग स्पेसिफिक्स. खोदाई करायची आहे, पण पुढचा विचारही केला की जर पाणी लागलं तर काय. तर पाणी काढायचं आहे हे नमूद करण्याकरता स्पेसिफिकेशन हे बरोबर उत्तर राहू शकतं. टू मेक द आयटम स्पेसिफिक, कुठे काही डेव्हिएशन यायला नको किंवा कन्फ्युजन राहायला नको, म्हणून त्या आयटम मध्ये जे डिटेल्स दिलेले असतात, एक्स्ट्रा डिटेल्स, कुठली क्वालिटी वापरायची आहे, कशा पद्धतीने ते काम करायचं आहे, कोणत्या प्रमाणात काय गोष्टी करायच्या आहेत, कशा पद्धतीने त्याला वापरायचं आहे, क्युरिंग करायचं आहे की नाही करायचं आहे, डिशटरिंग किती दिवसांनी करायचं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या बारीक बारीक नमूद करता असतात त्या स्पेसिफिकेशन्स मध्ये केल्या असतात. म्हणून पाणी काढणं खोदाई करताना हे स्पेसिफिकेशन मध्ये नमूद येईल. रेटचा संबंध नाही आहे, स्टँडर्ड आयटम्सची संबंधित नाही आहे. स्टँडर्ड आयटम इज एक्सकॅव्हेशन, बट इन एक्सकॅव्हेशन इट हॅज बीन मेन्शन इन स्पेसिफिकेशन की डी वॉटरिंग इन एक्सकॅव्हेशन हे होऊ शकतं. सो स्पेसिफिकेशन इज द करेक्ट आन्सर. तुम्हाला स्पेसिफिकेशनचा अर्थ कळला. द स्कर्टिंग ऑफ फ्लोरिंग इज मेजर्ड इन. स्कर्टिंग ऑफ फ्लोरिंग याचा अर्थ कळला पाहिजे. ज्या वेळेला फ्लोरिंग केल्या जातं, एखाद्या रूमला टाईल्स लावल्या जातात, तर टाईल्स लावल्यानंतर इथे साईडला भिंतीच्या काठाने एक 4 ते 6 इंच उंचीच्या त्या टाईल्सचीच बॉर्डर पण लावली जाते उभी.
पाहिले असेल तुम्ही, प्रत्येक रूमला टाईल्स लागल्या की त्याच्यावर भिंतीच्या काठाकाठाने एक 4 इंचाची बॉर्डर पट्टी फिरते, अशी टाईल्सच्याच साधारण मटेरियलमध्ये, किंवा टाईल्स कट करून लागतात 4 इंच ते 6 इंच हाईटमध्ये. याला म्हणतात स्कर्टिंग. दिस इज स्कर्टिंग. आता तुम्हाला स्कर्टिंगचा अर्थ माहिती झाला. मराठीत जरी प्रश्न असला तरी याला स्कर्टिंगच म्हणणार आहे, याला मराठीत दुसरा शब्द नाही आहे. त्याच्यामुळे स्कर्टिंग हा शब्दच लक्षात ठेवायचा आहे. इज मेजर्ड इन नंबर्समध्ये. नंबर्समध्ये मोजल्या जाईल का? नाही, स्कर्टिंग नंबर्समध्ये नाही मोजल्या जाणार, रनिंग मध्ये मोजल्या जाईल. किती लांब फिरलाय चारी बाजूला, अशी लेंथ किती आहे, अशी लेंथ किती आहे, अशी लेंथ किती आहे, अशी लेंथ किती आहे, दिट इज रनिंग मीटर. टोटल सगळ्याची रनिंग मीटर इज द करेक्ट आन्सर. स्क्वेअर मीटर मध्ये मोजल्या जाणार नाही, कारण त्याची जी हाईट आहे ती कमी आहे, 6 इंचापेक्षा कमी असते. स्क्वेअर मीटर नाही, क्युबिक मीटर मध्ये तर नाहीच. त्याच्यामुळे स्कर्टिंग ऑफ फ्लोरिंग इज मेजर्ड इन रनिंग मीटर. दिस इज द राईट आन्सर. उत्तरही लक्षात ठेवू शकता, स्कर्टिंगचा अर्थही कळलाय, आणि ते कशामध्ये मोजलं जातं हे कळू शकतो. तर अशा पद्धतीने या स्कर्टिंगवरचा प्रश्न होता, युनिट विचारलं होतं. द टर्म एसबीसी इज रिलेटेड विथ. याच्यामध्ये उद्देश हा आहे की तुम्हाला या सगळ्या टर्मचा अर्थ कळला पाहिजे. एसबीसी. एसबीसी इज रिलेटेड विथ टेंडरिंग, एस्टिमेशन, अर्थवर्क, स्टील वर्क. एसबीसीचा अर्थ तुम्हाला माहिती करावा लागेल. एसबीसी इज सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी. सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी म्हणजे जमिनीची लोड घेण्याची क्षमता. सॉइल म्हणजे जमीन, बेअरिंग म्हणजे लोड घेण्याची क्षमता. तर आता सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी म्हणजे एसबीसी अर्थ कळला तुम्हाला, या शब्दाचा लॉंग फॉर्म माहिती झाला. टेंडरिंगशी नक्कीच संदर्भात नाही आहे, कारण बेअरिंग, सॉइलच्या बेअरिंगचा टेंडरिंगशी काही संबंध नाही. एस्टिमेशनशी संबंध नाही. दिस इज रिलेटेड विथ अर्थवर्क, कारण सॉइल बेअरिंग आहे. अर्थवर्क म्हणजे मातीकाम, जमिनीचं काम. दिस टू टर्म आर रिलेटेड. अर्थवर्क आणि सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी यांचा संबंध असू शकतो, किंवा अर्थवर्क करताना आपल्याला एसबीसी मेन्शन करावी लागते. त्या डेप्थ पर्यंत आपण पोहोचलो आहे का, मग आपल्याला फाउंडेशन टाकावं लागतं या बेअर एसबीसी प्रमाणे. सो एसबीसी इज रिलेटेड विथ अर्थवर्क, स्टील वर्कशी संबंधित नाही आहे. सो द करेक्ट आन्सर इज अर्थवर्क. त्याच्यानंतर एक प्रश्न आपण बघू. द कॅल्क्युलेशन अँड शेड्यूल ऑफ रिन्फोर्समेंट इज. म्हणजे लोखंड काढण्याची जी गोष्ट आहे, वर्कआउट करणं, आणि त्याचा एक चार्ट बनवणं. शेड्यूल म्हणजे चार्ट. त्याचा अंदाज घेण्याकरता किंवा वर्कआउट करण्याकरता किती लोखंड लागणार आहे, क्वांटिटी वर्कआउट करण्याकरता लागणारे कॅल्क्युलेशन आणि त्याचा चार्ट, याला काय म्हणतात? एसबीसी. आत्ताच आपण अर्थ पाहिला एसबीसीचा. हे लोखंडाच्या कॅल्क्युलेशनशी संबंधित नाही एसबीसी. बीबीएस. बीबीएसचा अर्थ आहे बार बाइंडिंग शेड्यूल. बार बाइंडिंग शेड्यूल इज द करेक्ट आन्सर, कारण रिन्फोर्समेंटचा जो क्वांटिटी काढली जाते ती बीबीएस प्रमाणे काढली जाते. बार बाइंडिंग शेड्यूल. प्रत्येक बारचं वजन किती येईल त्याचा हिशोब मांडला जातो, आणि त्याच्यावरून स्टीलची टोटल क्वांटिटी काढली जाते. सो बीबीएस इज द राईट आन्सर. आरएमसी, रेडीमिक्स कॉन्क्रीट संबंधित नाही आहे. ईएमडी, अर्नेस्ट मनी डिपॉझिट, हे संबंधित नाही आहे. त्याच्यामुळे या 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे द कॅल्क्युलेशन अँड शेड्यूल ऑफ रिन्फोर्समेंट इज बीबीएस. या चारही याचे तुम्हाला अर्थ कळले लॉंग फॉर्मचे. दुसरा प्रश्न एखादा कधी आला जो ईएमडीशी आहे, तर तुम्हाला माहिती आहे दिस इज अर्नेस्ट मनी डिपॉझिट. तुम्हाला या चारही याचे अर्थ कळले, बीबीएसचा अर्थ कळला, आणि तो कशा करता वापरला जातो हेही कळलं. प्रश्न कुठल्याही स्वरूपात येऊ शकतो. तुम्हाला हे नेमक्या गोष्टी माहिती होणं हे गरजेचं आहे. तर अशा रीतीने हे फार चांगले एमसीक्यूज तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने तयार आहेत. तुम्ही आपलं, मला वाटतं हे तिसरी किंवा चौथं व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण सादर करतोय. याचा तर तुम्ही अभ्यास कराच. आणखीन या क्विज पॅटर्न मध्ये आपण आपल्या कोर्स मटेरियल मध्ये क्विज पॅटर्न मध्ये दिले आहे. जसे तुम्ही बोर्डामध्ये सॉल्व्ह करणार आहेत प्रश्न, त्याच पद्धतीने तुम्हाला ते क्लिक करता येतील, बरोबर उत्तर कोणतं आहे ते, आणि तुमचं आलेलं उत्तर चूक आहे की बरोबर आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे जागेवरच दिसेल. असे नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्ही आपल्या कोर्सच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. पण ही माहिती वाढवण्यासाठी व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण या मालिका पुढे चालू ठेवणार आहोत. धन्यवाद.